नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये मुंबई आयकर विभागामार्फत नवीन पदांसाठी या ठिकाणी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता स्टेनोग्राफरची पदे आहेत, कर सहाय्यक, त्यासाठी कोणती पदवी असेल तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, आणि मल्टीटास्किंग स्टाफ अर्थात शिपाई संवर्गातलं हे पद आहे ज्यासाठी तुम्ही 10वी पासवर अप्लाय करू शकता. कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे तुम्हाला पे स्केल सुद्धा चांगला मिळत आहे. ऑनलाईन अर्ज करायचा आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आहे. भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येणाऱ्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त मुंबई यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुमचं मुंबई हे लोकेशन असणार आहे किंवा मुंबई विभागासाठी ही भरती जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता आपण बघणार आहोत कोणकोणती पदे आहेत, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हॅकन्सी पोझिशन्स कोणकोणत्या आहेत, ज्यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड 2 स्टेनोच्या 12 जागांसाठी भरती होत आहे, ज्यासाठी लेव्हल 4चा पे स्केल 25,500 ते 81,100 तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार मिळत आहे. टॅक्स असिस्टंट कर सहाय्यच्या 47 जागा आहेत, महत्त्वाचं पद या भरतीमधलं, ज्यासाठी लेव्हल 4चा पे स्केल 25,500 ते 81,100 तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि MTS अर्थात मल्टीटास्किंग स्टाफच्या 38 जागांसाठी तुम्हाला लेव्हल 1चा पे स्केल 18,000 ते 56,900 हा पाहायला मिळत आहे. अशा एकूण 97 जागा आहेत ज्या या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत, ज्यासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तुम्ही एकाच फॉर्ममध्ये जर तिन्ही पदांसाठी क्वालिफाय होत असाल तर अप्लाय करू शकता. आता ही भरती जी स्पेसिफिक होत आहे मित्रांनो, ती या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्पोर्ट्स पर्सन, जे मेरिटियस स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांच्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे स्पोर्ट्स रिलेटेड सर्टिफिकेट असेल, नॅशनलचं किंवा इंटरनॅशनलचं, किंवा तुम्ही खेलो इंडिया किंवा त्या रिलेटेड असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता, ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. आता सर्टिफिकेट कोणकोणत्या खेळामध्ये पाहिजे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता, किंवा तुमचं मेरिट जे असणार आहे कोणकोणत्या स्पोर्ट्समध्ये पाहिजे, ज्यामध्ये ॲथलेटिक्ससाठी 26 जागा आहेत व्हॅकन्सी, स्विमिंगच्या 6, बॅडमिंटनच्या 4, टेबल टेनिस 4, चेसच्या 4, लॉन टेनिस 4, क्रिकेटच्या 10 जागांसाठी भरती होत आहे. बास्केटबॉलच्या 4 आहेत, व्हॉलीबॉलच्या 7, 5, कबड्डी 7, फुटबॉल 11, बिलियर्ड्स 2, या व्यतिरिक्त स्क्वॅशच्या 2, योगासनाच्या 2, पॅरास्पोर्टच्या 4 आणि बॉक्सिंगच्या 2, असे टोटल 97 जागा या ठिकाणी मित्रांनो या भरतीमार्फत भरल्या जाणार आहेत. जर तुम्ही या रिलेटेड स्पोर्ट्समध्ये तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे. या व्यतिरिक्त यासाठी इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता. स्टेनोग्राफर ग्रेड 2 साठी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, 12वी पास असणे आवश्यक आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकता. टॅक्स असिस्टंटसाठी डिग्री कोणत्याही विषयामधली असेल तरी चालेल मित्रांनो, तुम्हाला अर्ज करता येणार आहे. आणि MTS साठी 10वी पासवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलं आहे. अर्थात दुसरं क्वालिफिकेशन महत्त्वाचं म्हणजे जे असणार आहे ते स्पोर्ट्स अचिव्हमेंटचं असणार आहे, पार्टिसिपेशनचं असणार आहे, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे, जे तुम्ही नोटिफिकेशनमध्ये अधिक माहिती मार्फत घेऊ शकता. एज लिमिट बघू शकता 18 ते 27 वर्ष जे असणार आहे ते टॅक्स असिस्टंट आणि स्टेनोच्या पदांसाठी आहे. 18 ते 25 वर्ष या ठिकाणी जे कॅन्डिडेट MTS मध्ये आहेत त्यांच्यासाठी, MTS साठी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी आहे. या व्यतिरिक्त स्पोर्ट्सचं जे 5 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे सर्वांसाठी ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे. आणि 10 वर्ष SC ST ला आणखी त्यामध्ये स्पोर्ट्स जे क्वालिफिकेशन आहे ते सुद्धा मिळत आहे रिलॅक्सेशन. सो त्या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. त्यानंतर बघा पुढे मित्रांनो, यासाठी ऍप्लिकेशन फी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 200 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. सो फॉर्म फी कम्पेअर टू अदर जे रिक्रुटमेंट असतात त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कमी आहे मित्रांनो. जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न नक्की या ठिकाणी करू शकता. फॉर्म फिलअपची फक्त 200 रुपये फॉर्म फी त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला फी त्या ठिकाणी भरायची आहे. यासाठी महत्त्वाचे डेट्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता, किंवा ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे अप्लाय करायचा आहे तर इन्कम टॅक्स मुंबईच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करून तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. यामध्ये तुम्ही बघू शकता नोटिफिकेशन कॅन्डिडेटनी जे आहे ते डिटेलमध्ये रीड करायचं आहे. याचं सिलेक्शन प्रोसेस जे असणार आहे मित्रांनो, तुमचे तुमचं जे क्वालिफिकेशन असेल स्पोर्ट्समधलं त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होईल. जर इंटरनॅशनल पार्टिसिपेशन असाल किंवा विनर असाल तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स मिळणार आहे, आणि त्या बेसिसनुसार तुम्हाला स्टेट लेवलपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो किंवा त्याच्या खाली सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पार्टिसिपेशन किंवा इन्व्हॉल्वमेंट असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यासाठी मित्रांनो डेट्स ज्या आहेत त्या महत्त्वाच्या, म्हणजे या ठिकाणी 31 तारखेपर्यंत 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. ऑलरेडी यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी सुरुवात झालेली आहे. सो मेक शुअर तुम्ही लवकरात लवकर यासाठी अप्लाय कराल. यामध्ये जर स्पोर्ट्स पर्सन म्हणून तुम्ही तुमचं अचिव्हमेंट असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मोठी संधी मिळत आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. याची लिंक मी डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तेथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता. व्हिडिओवर नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.